नमस्कार, मी हर्षदा यस या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच की यंदा 6 जुलै 2025ला म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे. सध्या आपण बघतोय की गावातील अनेक लोक वारी करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की वर्षभरातील इतर एकादशी आपल्याला करायला जमत नसतील तर ठीक आहे, पण आषाढी एकादशी मात्र आपल्याला जरूर केली पाहिजे. आपल्या इथं बघा, आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी या विषयावरच बोलणार आहोत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात बरं का. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक चालत चालत विठ्ठलाचा जयघोष करत आषाढी एकादशीला पंढरपूरला एकत्र जमतात. लोक अगदी भक्तिभावानं विठ्ठलाचा जयघोष करत चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. या दिवशी बघा, पंढरपूरला अनेक पालख्या येतात. जसं की आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूतून संत तुकारामांची पालखी, तसंच पैठणहून संत एकनाथांची पालखी इत्यादी. या दिवशी लोक उपवास करतात. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची 800 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. लोक कष्टाची पर्वा न करता भजन अभंग गात आनंदानं चालत विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पंढरपुराकडं मार्गस्थ होत असतात. विठ्ठलाचं नामस्मरण करत असतात. या वारीत आपल्याला प्रेम, एकता आणि समर्पणाचं दर्शन घडत असतं. इथं धर्म, जात, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेदभाव केला जात नाही. सगळ्यांना आस असते ती फक्त आपल्या लाडक्या विठोबाच्या दर्शनाची. अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला या वारीचं दर्शन घडत असतं. त्यातलाच एक सुंदर चित्रपट म्हणजे पंढरीची वारी हा जुना चित्रपट. या पिक्चरमध्ये बघा, एक शेवटचा सीन आहे ज्यामध्ये विठ्ठल आपल्या भक्ताला साक्षात दर्शन देतात. तो सीन खरंच अतिशय सुंदर आहे, मनाला भावणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. अशाच सुंदर व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला, ज्याचं नाव आहे हर्षदा यस या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. बोला रामकृष्ण हरी.